हाँ बोला आई. हॅलो, काय ग, कशी आहेस? नाही म्हणजे करमतंय ना तिकडे, एकटं एकटं वाटत नाहीये ना? नाही आई, अजिबात नाही. आय एम ॲब्सोल्युटली ओके. असणारच तू आता ओके. नाही म्हणजे नवरा बरोबर असेल तर बायको खुशच असते ना. विक्रांत काय करतोय? ते रूम मध्येच आहेत, पेपर वाचतायत. आताच चहा केला होता मी त्यांच्यासाठी. हो का? छान छान. असेच मजेत राहा, एकदम राजा राणी सारखे. हा हो आई. तुम्ही कशा आहात? मी? अगं तू मजेत आहेस ना, मग मी मस्त. आता मला कसली काळजी नाही बघ. मोनिका. मोनिका, ए मोनिका, काय झालं? मोनिका, अगं तू काहीतरी बोल ना. अगं का? अगं बाई, हिची तब्येत परत बिघडली की काय? मोनिका, 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 मोनिका. अगं बाई, मला असं होतंय. बहिणी, अहो काय झालं? बहिणी, अहो बहिणी, मोहन, मोहन, बहिणी. काय ग? अगं काय झालं? बहिणी, 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 अहो बहिणी, बहिणी. हा आता हिला काय झालं? म्हटलं नव्हतं संक्रांत. हो ना, अनु मामा, विजय भाऊजींना बोलून आणा प्लीज. बहिणी, काय झालं अचानक? काय माहिती रे. काय करतेस तू? मी विक्रांतला फोन लावतो. हॅलो विक्रांत, मोनिकाला काय झालंय? म्हणजे तू कुठे आहेस? मी हॉस्पिटलमध्ये आहे का? काय झालं? विक्रांत, अलका वहिनींना चक्कर आली. ते मोनिकाशी बोलत होते. मोनिका कुठे आहे? काकी काकी रिलॅक्स रिलॅक्स, मी बघतो. भाऊजी बघा ना. अलका, हे अलका, वहिनी, काय झालं तिला? जरा पाणी दे थोडं. वहिनी थोडंसं पाणी प्या प्लीज. वहिनी. हॅलो, आता मी तुलाच कॉल करणार होतो. गीता काकीचा फोन आला होता. आईला बरं नाही. मोनिकाला काही झालंय का असं विचारत होती ती. तिला खरंच काही झालंय का? हो, तिला खरंच चक्कर आली. काय? ठीक आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.